हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर तुम्हाला मी आज दाखवते माझ्या आईच्या घरासमोरील फळांची झाडं. तरी पपईचं, गावरान पपईचं झाड आहे पहा. हिरवगार असं त्याला छोट्या छोट्या पपया लागलेल्या आहेत आणि काही मोठ्या आहेत पहा. तर खूप गोड अशी ही पपई लागते. तसेच नारळाचे झाड आहेत पहा इथे लावलेलं तिनं. गवारे, भेंडी, भाज्या पण आहेत पहा. असा सुंदर असा परिसर आहे तिचा दारासमोर असा हिरवागार. आता पाऊस पडून गेलेला आहे. सीताफळाचं झाड आहे, केसर आंब्याचं झाड आहे पहा इथे. आणि माझ्या बाबांनी पेरलेलं आहे सध्या काही. आणि हे पहा असं कडुलिंबाचं दारामध्ये मोठं झाड आहे. असं झाडावर अशी ड्रीप टाकलेली त्यांनी सध्या रिकामी झालेली. आणि या कडुलिंबाच्या झाडावर आहे ना गुळवेल पसरलेलं आहे पूर्ण. गुळवेल खूप असं गुळवेलाचं आयुर्वेदामध्ये खूप फायदे आहेत पहा. आयुर्वेदिक आहे तो. तर त्याचा काढा पण आपण करू शकतो. तसेच ज्यूस बनवू शकतो. तसेच गुळवेल पावडर पण आपण करू शकतो. कारण खोकला, सर्दी आणि ताप, अतिसार, उलट्या वगैरे होत असतील तर त्याच्यावर तो खूप उपयुक्त असा गुळवेल आहे. तर त्याचे फायदे भरपूर आहेत पहा. रोगप्रतिकारशक्ती वाढते त्यानं. परंतु त्याचा बिमोड कसा करायचा हे काय माहीत नाही आहे पहा. तो किती खाली पडला, कुठं टाकून दिला, काढला तर परत तो येते पहा जमिनीमध्ये. मरत नाही आहे शक्यतो कशानंच. तर मी काढलं आहे पहा त्या वडाच्या पारंब्यासारख्या तो असं लोंबतो आहे लिंबावर पूर्ण. तर हे पहा गिनी गोल लावलेला आहे इथे जनावरांसाठी आईनी बाबांनी माझ्या. तसेच खारीकचं झाड आहे इथे. आळू पण लावलेली आहे पहा इथे. हिरवीगार अशी आळू झालेली आहे. तर सुंदर असा हिरवागार परिसर आहे दारासमोर. कडुलिंबाचं झाड आहे पहा. हे जरा निंबोळ्या पण लागलेल्या आहेत पिवळ्या अशा मस्त अशा पहा. तर हे पण खूप आयुर्वेदिक आहे कडुलिंबाचं झाड. त्याच्या निंबोळ्या आपण कीटकनाशक म्हणून त्याचा उपयोग होतो. तसेच सेंद्रिय खत म्हणून आपण तो वापरू शकते. तर हे असं कडुलिंबाचं झाड आहे दारात. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.